मला पाच काय बनवत आहे? आज भात बनवला बाई आणि भाताची आपल्याला भाजी बनायची मटाची उसळची मट उसळ. आणि आपल्या शाळेचा काय मेनू आहे? आज मटाची उसळ आणि भात. तुम्ही कस काय केली? कस काय करशाल? आता हे कांदे आणले, कांदे चिरले, मिरची थोडी, लसूण थोडी, कढीपत्ता थोडा, कोथिंबीर. हे बाय अशी बनवतोय मी आता. आता हे बाय हे बाय हे उसळ आहे. हे बाय कोंब आलेली उसळ आहे. आपण ते असं आपण इथे ठेवलेलं आहे ना. बाबा बोला. या मशीनचे नाव काय आहे? या मशीनचं नाव आर्क वेल्डिंग. याचं काय काम आहे? याचं काम आहे वेल्डिंग मारणं, शुद्ध मराठी भाषेत जोडाली काम. त्या वायरिंगचं काम काय? दोन हे वायरीला ही एक मेन आहे, ही अर्थिंग आहे. या दोन वायरीवर हे मशीन चालतं. याच्यापासून दरवाजे, खिडक्या, शेती अवजारं, ग्रिल, जे जे काही साहित्य लागतं फॅब्रिकेशनचं ते सगळं हे मशीन बनवू शकतं. परसबागेत काय लावलेलं आहे टीचर? परसबागेमध्ये का आपण ते बघ तिकडे टमाटे लावलेले आहेत. त्या टमाट्यानंतर आपण पत्ताकोबी लावली, मग मिरच्या लावलेल्या आहेत. इकडे आपण फुलकोबी लावली, नंतर इथे आपण भेंडी लावलेली आहे, नंतर इथे वांगे लावले, इकडे गवाराच्या शेंगा लावल्या, त्यानंतर इकडे आपण कोथिंबीर लावली. हे बारे दिसत आहे का? दोन बाऱ्यांमध्ये आपण कोथिंबीर लावलेली आहे. आणि इथे काठाकाठाने आपण तिकडून वालाच्या शेंगांचा वेल लावलेला आहे. आणि या बाजूने आपण मला वाटतं कारल्याचा वेल लावलेला आहे. आपण कारल्याचा इथे वेल लावलेला आहे. मॅडम याची काळजी कशी घेतात? हे बघ राजेश्वरी, हे ना आपण भेंडी लावलेली, हिला श्रावणी भेंडी म्हणतात. 6व्या महिन्यामध्ये ही भेंडी येते. आणि हिची काळजी कशी घ्यायची तर आपण इथे वरंबर लावलेला आहे. मग याला इथून खालून पाणी सोडायचं असतं. जेव्हा जमीन कोरडी होते किंवा मग कोरडी जमिनीला आपण तिसऱ्या दिवशी याला पाणी सोडायचं. आणि पावसाळ्यामध्ये जर पाऊस येत असला तर मग काही आपल्याला रोज पाणी द्यायची गरज नाही. त्याचबरोबर त्यांना वाढ होण्यासाठी आपण थोडं थोडं मटेरियल पण टाकलेलं आहे. आणि त्याच्या आजूबाजूला जे तण होतं ना ते तुमच्याच मदतीने मी नेहमी काढून घेत असते, कारण तण जास्त वाढलं तर मग झाड वाढत नाही. म्हणून आपण रोपं वाढले पाहिजे यासाठी आजूबाजूला असलेलं जे तण आहे ते काढून घेतात. तर आज आपण हे इथलं परसबागेची काळजी घेताना हे काढलंय. आणि बाकीचं आपण आता उद्या शाळा भरेल त्यावेळेस काढून घेणार आहोत. मॅडम हे कसले रोप आहे? ही बघ, ही ना पत्ताकोबी आहे. आपण आपल्या भाजीपाल्यामध्ये किचनच्या स्वयंपाकामध्ये आपण भाजीपाल्यामध्ये पत्ताकोबी वापरतो ना नेहमी. आणतात ना आपले स्वयंपाकी दादा, मग त्यामुळेच आपण शाळेमध्ये यावर्षी पत्ताकोबी पण लावलेली आहे परसबागेमध्ये. ही बघ, ही किती सुंदर आलेली, छान रोपं तयार झालेले तिचे. आता उद्या आपण शाळेत आलो की जेवणाच्या सुट्टीमध्ये ब्रेकमध्ये आपण हे सगळं गवत तुमच्या मदतीने काढून घेणार आहोत. मॅडम हिचे पानं किडलेले आहेत, आता काय करावं लागेल? आता आपण काय करू, याला एक छोट्या पंपाने ना फवारणी करून घेऊ, जेणेकरून याला जे कीड लागलेला आहे ते कीड निघून जाईल आणि पूर्ण पत्ताकोबी जी आहे ती चांगल्या पद्धतीची येईल. त्याला एक आपण छोटीशी फवारणी करून घेऊ. हे रोप पटपट वाढण्यासाठी आपण काय करू शकतो? रासायनिक मध्ये जर म्हटलं तर आपण याला आपण मटेरियल देऊ शकतो. मटेरियलनी ही पटपट वापरतात. किंवा मग सेंद्रिय खत जर म्हटलं तर मग आपलं गांडूळ खत आहे, किंवा आपण कचऱ्याचं जे आता तिथे शोषखड्ड्यामध्ये ओला कचरा सुका कचऱ्याचं खत करतोय, मग ते खत सुद्धा आपण याला देऊ शकतो, जेणेकरून याची वाढ पटपट होईल.